कालच्या भागात आपण उपयोजित मराठी या भागांतर्गत मुलाखत हे प्रकरण सुरू केलेलं आहे. मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखतीचं स्वरूप कसं असते, त्याच्यानंतर मुलाखतीचे हेतू काय असतात आणि मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी लागते, ती करणं गरजेचं का आहे, तर याबद्दल सविस्तर माहिती पाहिली होती. आता त्याच्या पुढचा भाग पाहू. मुलाखत कशी घ्यावी. तर मुलाखत कशा पद्धतीनं घ्यायची ते आपण पाहणार आहोत. तुम्ही दूरदर्शनावरून कधी काही मुलाखती पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, किंवा आकाशवाणीवरून ऐकल्या असतील, वर्तमानपत्रातून वाचल्या असतील, तर त्या थोड्या आठवा. कशा पद्धतीनं ती मुलाखत संपन्न होते ते थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाचं काय असते मुलाखतीत? मुलाखत दाता म्हणजे कोण माहिती आहे? जो मुलाखत देतो, ज्याची मुलाखत घेतली जाते, तो म्हणजे मुलाखतदाता. दुसरा महत्वाचा घटक मुलाखतकार म्हणजे कोण? जो मुलाखत घेतो तो, त्याला म्हणायचं मुलाखतकार. आणि तिसरा महत्वाचा घटक कोणता? तर श्रोते, प्रेक्षक किंवा वाचक. असा हा मुलाखतीचा त्रिकोण, मुलाखतीच्या घटकाचा त्रिकोण आपण लक्षात ठेवला पाहिजे. आता प्रत्यक्षात मुलाखत घ्यायची कशी? तर मुलाखतीचा प्रारंभ, सुरुवात अत्यंत आकर्षक अशी असली पाहिजे. अगदी सुरुवातीलाच थेट श्रोत्यांच्या म्हणा किंवा वाचकांच्या म्हणा काळजाला जाऊन भिडणारी अशी आपण सुरुवात केली पाहिजे. अगदी सुरुवातीलाच जी श्रोता मंडळी किंवा प्रेक्षक वृंद जमलेला असेल, त्यांचं मन, त्यांचं लक्ष पूर्णतः मोठ्या कौशल्यानं आपल्याला आपल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे आकर्षित करून घेणं गरजेचं असते. त्यांना आपल्या कार्यक्रमाचा एक भाग करून घेणं, सामावून घेणं अत्यंत महत्वाचं असते. पण यासाठी आपल्याजवळ कौशल्य असावे लागतात. अर्थातच मुलाखतीला सुरुवात करत असताना मुलाखतकार काही प्रश्न, त्याचं नियोजन केलेलं असते, पूर्वतयारी, तर तो लिहून ठेवत असतो. तर काळजी घ्यावी लागेल. कसे प्रश्न विचारायचे आहेत आणि हे सगळं करत असताना त्या मुलाखतकाराच्या बोलण्यात कुठल्याही प्रकारे कृत्रिमता असू नये. अगदी सहजपणे, ओघवत्या पद्धतीनं मुलाखतकाराला ती सुरुवात करणं गरजेचं असते. कारण मुलाखतीची सुरुवातच मुळात मुलाखतकाराच्या बोलण्यातून म्हणजेच निवेदनानं होत असते. मुलाखत
अगदी हलक्या फुलक्या वातावरणात दिलखुलास पद्धतीनं सुरू झाली पाहिजे. या हलक्या फुलक्या वातावरणामुळे, दिलखुलास अशा वातावरणामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण हलका हलका होत जाईल, सैल होत जाईल, वातावरण मोकळं होईल, हलकं होईल आणि अशा पद्धतीनं मुलाखतीला आपण मग प्रारंभ करू शकतो. मुलाखतीची तसं पाहिलं तर ही नांदी म्हणजे सुरुवातच अत्यंत रंगतदार, मनमोहक, आकर्षक अशा पद्धतीनं काळजी घेत घेत या भागाकडे आपल्याला वळावं लागणार असते. प्रत्यक्षात मुलाखतदाता आणि मुलाखतकार हे आपल्याला बोलताना दिसतील किंवा लिखित स्वरूपाची मुलाखत असेल तर तेच लिहिताना दिसतील. परंतु ती कोणासाठी आहे? श्रोत्यांसाठी आहे, वाचकांसाठी आहे. मग हे सगळं लक्षात ठेवून त्या श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमाचा भाग करून घेणं, त्यांना आपल्या कार्यक्रमाशी गुंफून घेणं, जोडून घेणं हे अत्यंत गरजेचं असते. तर हे मुलाखतीच्या अगदी पहिल्या टप्प्यात, सुरुवातीच्या टप्प्यात हे आपल्याला साधता आलं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीनं अत्यंत आकर्षक आणि प्रभावी अशा या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करता येणं गरजेचं असते. प्रश्न कसे नियोजित असले तरी ते त्या पूर्वतयारीच्या वेळीच ह्या सगळ्या गोष्टी मुलाखतकाराला लक्षात ठेवाव्या लागतात. प्रश्नच मुळात लवचिक असावे लागतात. नाहीतर प्रश्नाच्या मागे प्रश्नाच्या मागे प्रश्न, प्रश्नाच्या मागे प्रश्न, तर ती कृत्रिमता येऊन जाईल मुलाखतीला, कंटाळतील लोकही. तर असं होता कामा नये. पुढचा मुद्दा काय? हा प्रारंभ होता. कशी मुलाखत आकर्षक, सुरुवात आकर्षक असली पाहिजे. नंतरचा मुद्दा कोणता आहे? मुलाखतीचा मध्य. हा आणखी महत्वाचा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की या मधल्या टप्प्यात मुलाखतीचा जो विषय नियोजित केलेला असेल, ठरलेला असतो, त्या विषयाला थेट सरळ हात घालावा लागतो या मधल्या टप्प्यात मुलाखतीच्या. हा त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मुलाखतीचा मधला टप्पा तो थेट विषयाशी संबंधित असतो. सुरुवातीच्या टप्प्यात साधारणतः प्रस्तावना असते, विषय स्पष्ट होत जातो आणि थेट विषयाशी संबंधित जी प्रश्न विचारले जातात ती या मधल्या टप्प्यात. मग ही प्रश्नोत्तरी पद्धत मुलाखतीची, आता ही प्रत्यक्ष मुलाखत आहे, तर प्रश्नोत्तरांची रंगीबेरंगी फुलं इतक्या सहज पद्धतीनं मुलाखतीच्या धाग्यात आपल्याला गुंफता आले पाहिजे. अशी गुंफण झाली की मग दिमाखदार संवादमाला रसिकांना अनुभवता येईल. प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, पुन्हा प्रश्नातून उत्तर, उत्तरातून प्रश्न, हे असं करत करत
मुलाखत दाता जो असतो त्या मुलाखत दात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू विषयाला धरून उलगडत न्यावे लागतात. अर्थात हे करत असताना आपला मूळ विषय काय आहे तो मूळ विषय सुटता कामा नये. मूळ विषयाचे संदर्भ अगदी चपखल, नीटनेटके आणि आवश्यक असे आपल्याला या मधल्या टप्प्यात देता आले पाहिजे. मुलाखत ज्ञानवर्धन करणारी जशी, ज्ञानवर्धक जशी, तशी जरा मनोरंजकही असली पाहिजे. म्हणजे त्याच्यातून श्रोत्यांपर्यंत ज्ञानही गेलं पाहिजे, पण श्रोत्यांना हे सार ऐकताना पाहताना कंटाळा येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून मधून मधून हलकासा विनोद, श्रोत्यांचं रंजन करणारा, पण विषयाला अनुसरून, विषयाला धरून, विषयांतर होता कामा नये, विषयाला धरून हे सगळं पुढे पुढे नेत राहावं लागते. आपण श्रोते त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून रंजनाच्याच मागे लागलो तर मूळ विषयाचा गाभा दूर राहून जाईल आणि मग ती मुलाखत योग्य पद्धतीनं सादर होणार नाही. रंजन हा दुय्यम भाग आहे. मुळात प्रबोधन, विचारदर्शन ते महत्वाचं असतं. विषयाशी संबंधित असे थेट प्रश्न म्हणूनच यावेळी विचारायचे असतात. कोणत्या भागात थेट विषय केव्हा सुरू होईल मुलाखतीचा? तर मुलाखतीच्या मध्यभागी प्रत्यक्ष विषयाला स्पष्ट करणारे, विषय उलगडत नेणारे, विषयाची उकल करणारे असे प्रश्न या मुलाखतीच्या मध्यभागी असावे लागतात. ते असले पाहिजे, गरजेचं आहे. आणि मग मुलाखतीचा समारोप. समारोप कसा? तोही तेवढाच जसं सुरुवात आकर्षक, मध्य प्रभावी, समारोप तेवढाच परिणामकारक असा असला पाहिजे. 3 शब्द वापरले मी. सुरुवात आकर्षक, मध्य प्रभावी आणि समारोप परिणामकारक. 3 शब्द 3 टप्प्यासाठी लक्षात ठेवायचे. जो विषय आपण मुलाखतीसाठी निवडलेला असेल त्या विषयाचा परिणाम दिसला पाहिजे ना. म्हणून मग समारोप अत्यंत परिणामकारक असा झाला पाहिजे. इथे मुलाखतकाराचं कौशल्य फार पणाला लागण्याची शक्यता आहे. पणाला लागतेच, कारण मुलाखत पुढे 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 सरकत जाते. मुलाखतीत रंग भरायला सुरुवात होते. मुलाखत रंगतदार टप्प्यावर चढायला लागते आणि नेमकी अशा वेळी वेळेच्या बंधनामुळे मुलाखत थांबवावी सुद्धा लागते. मग काळजी कोणती घ्यायची?
समारोप प्रसंगी मुलाखतीच्या वेळ झाला आणि संपलं, असं मध्येच काहीतरी राहून गेलं, काहीतरी तुटलं, विचारांचा धागा तुटला, असं होता किंवा असं वाटता कामा नये. यशाच्या शिखरावर जशी मुलाखत पोहोचते त्या टप्प्यावर ती थांबवायचीही असते, पण थांबवताना ती अपूर्णच राहिली, अर्धवट राहून गेली, अशा प्रकारे श्रोत्यांच्या मनात शंका यायला नको. उलट छान मजा येत होती, छान वाटत होतं, मुलाखत रंगतदार होत होती, ती आणखी काही वेळ चालली असती तरीही चाललं असतं, अशा प्रकारची भावना श्रोतृवर्गामध्ये निर्माण झाली पाहिजे. आता ह्या गोष्टी लक्षात घेऊन मुलाखत थांबवायची कठीण काम आहे, पण कौशल्यानं ते हाताळता येते. त्याच्यासाठी मात्र कौशल्य त्या मुलाखतकाराकडे असणं अत्यंत गरजेचं असते. मुलाखत अशा वेळी थांबवावी की इतरांना असं वाटलं पाहिजे, चला पुन्हा कधीतरी योग आला तर अशा कार्यक्रमाला आपण निश्चितपणे जाऊ, अशी गोडी त्या कार्यक्रमाबद्दलची, मुलाखतीच्या कार्यक्रमाबद्दलची अशी आपुलकी श्रोत्यांच्या मनात निर्माण करणं गरजेचं आहे. ही ज्या क्षणी निर्माण झाली त्या क्षणी आपण मुलाखत थांबवायची. म्हणजे अशा अत्युच्च उत्कर्षाच्या बिंदूवर जाऊन आपण थांबलो तर समजायचं मुलाखत आपली यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत ती पोहोचली. म्हणजे मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, आटोपल्यानंतर जमलेल्या श्रोत्यांना असं वाटलं पाहिजे काहीतरी विचार घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत. तर अशा पद्धतीची काळजी घेत घेत मुलाखतीचा समारोप करणं गरजेचं असते. ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत, हे तंत्र आहे मुलाखतीचे. हे तंत्र आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हे तंत्र घेऊन प्रत्यक्ष मग त्या कार्यक्रमाकडे आपण वळलो पाहिजे. तर ह्या ज्या मुलाखती आहेत, ह्या वेगवेगळ्या मुलाखतीचे वेगवेगळे हेतू. तर साधारणतः आपण वाङ्मयीन क्षेत्रातल्या मुलाखती, साहित्यिक क्षेत्रातल्या मुलाखती पाहतो, ऐकतो, वाचतो. हा कार्यक्रमाचा भाग म्हणून झालेल्या मुलाखती असतात. आता मुलाखतीचं स्वरूप बदललेलं आहे. नोकरीसाठी मुलाखत घेतली जाते, मुलाखत दिली जाते. कुठल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागते, मुलाखत घेतली जाते. तर या मुलाखती आणि आतापर्यंत आपण पाहिलेल्या त्या वेगवेगळ्या मुलाखती यात जरा अंतर असते. काय होते, नोकरीसाठी किंवा कुठल्या वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती या त्या कार्यक्रमातून सादर होणाऱ्या मुलाखतीपेक्षा अगदी
भिन्न आणि वेगळ्या असतात. तर आपण नोकरीसाठी उमेदवार म्हणून कुठे गेलो किंवा कुठल्या अभ्यासक्रमासाठी आपण कुठे गेलो तर तिथे आपली मुलाखत घेतली जाईल. म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं नीट आपल्याला देता आली पाहिजेत. इथला हेतू काय असतो? नोकरीसाठी मुलाखत देणे किंवा एखाद्या प्रवेशासाठी मुलाखत देणे किंवा घेणे, यातला हेतू काय असतो? तर उमेदवारांची बौद्धिक क्षमता, त्याच्या ज्ञानाची पातळी आणि त्या उमेदवाराचा कल कसा आहे, साधारणतः हे तपासलं जाते. आता कोणत्या संदर्भातली मुलाखत आपण पाहून राहिलो? नोकरीच्या संदर्भातली किंवा एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी मुलाखत, अशा पद्धतीच्या मुलाखती. यातून काय? उमेदवारांची बौद्धिक क्षमता तपासली जाते. म्हणजे आपण किती बुद्धिमान आहोत, ज्या कोणत्या जागेसाठी आपण मुलाखत देतो आहोत त्या संदर्भात आपली बुद्धिमत्ता कशी आहे ती तपासली जाते. बौद्धिक क्षमता, त्याला आवश्यक असणारं ज्ञान, त्या जागेला आवश्यक असणारं ज्ञान आपल्याजवळ कितपत आहे ते जरा तपासून पाहिलं जाते. आणि आणखी महत्वाचं, त्या उमेदवाराचा कल कसा आहे, कोणीकडे आहे कल, त्याची आवड, त्याची रसिकता, ती जरा तपासली जाते. येऊन राहिलं लक्षात? हे पूर्वीही अशा पद्धतीनं होत होतं, आजही या पद्धतीनं होत आहे, पण त्यात काही गोष्टींचा भरणा झालेला आहे. आता ह्या तर गोष्टी तपासल्या जातातच. कोणत्या? बौद्धिक क्षमता, ज्ञानाची पातळी आणि कल. पण या सोबतच त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन सुद्धा करण्याचा मुलाखतीमधून प्रयत्न केला जातो. त्याच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन, त्याचा अंदाज घेतला जातो. म्हणजे उमेदवाराचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो कोणत्या जागेसाठी आलेला आहे, त्याला अनुसरून हे व्यक्तिमत्व आहे का? व्यक्तिमत्व म्हणजे केवळ दिसणं नव्हे, तर आपल्या ठिकाणी असलेले आपले विचार, ते महत्वाचे आहेत ना. ते कसे आहेत? ज्या जागेसाठी हा उमेदवार आलेला आहे त्याला न्याय देणारं हे व्यक्तिमत्व आहे का? या अनुषंगानं त्याचं मूल्यमापन केलं जातं. उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित असेही प्रश्न विचारण्यावर आता भर दिला जातो. एकूण काय? तर उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन तपासला जातो. एका शब्दात सारा, उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी कशी आहे याची चाचपणी केली जाते. त्याची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, त्याची बौद्धिक तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील त्याचं प्रभुत्व, या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेणं गरजेचं असते, घेतलं जाते. निर्णय क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, ती शक्ती, ती ताकद आपल्यात असली पाहिजे. बघू, पाहू, करू
असं नाही. त्याला योग्य वेळी योग्य गोष्टीचा अनेकदा ताबडतोब निर्णय द्यावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो. तर ती क्षमता त्याच्याजवळ आहे की नाही हेही सुद्धा तपासलं जाते. किंबहुना उमेदवार मुलाखतीच्या कक्षात कशा पद्धतीनं प्रवेश करतो, त्याचं चालणं कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं बसणं कसं आहे, त्याचं उठणं कसं आहे, त्याचा पोशाख कसा आहे, यासारख्या गोष्टीवरही बारीक लक्ष दिलं जाते. आता तुम्ही विद्यार्थी, आम्ही शिक्षक, म्हणून या क्षेत्रातले उदाहरण घेऊ. शिक्षक या जागेसाठी, पदासाठी आपल्याला मुलाखत द्यायची आहे. मग आपल्याला त्या मुलाखतीला जायचं आहे तर विचार करावा लागणार नाही का? कोणत्या जागेसाठी चाललो आपण? शिक्षकाच्या जागेसाठी. मग शिक्षकाच्या जागेसाठी जर आपण मुलाखत द्यायला निघालो तर आपला पोशाख कसा असला पाहिजे, आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे याचा विचार करावा लागेल. त्याला अनुसरून आपला पोशाख असावा लागेल. नाही तर मग काही विचित्र होईल ना. घातलाय जीन्स पॅन्ट, टी शर्ट. आता अलीकडे हे सगळं ठीक आहे, त्यावर आपला आक्षेप नाही. मग आपण मुलाखतीच्या संदर्भापुरतं बोलतोय तर थोडं विसंगत होऊन जाईल. ते नीटनेटका पेहरा, आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला शोभेल असा, आपल्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसेल, आपलं व्यक्तिमत्व खुलवेल असा, अशा पद्धतीची काळजी घ्यावी लागेल. आपलं बोलणं कसं, नम्रता वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ ते असल्या पाहिजे. तर पहा, आम्ही एकदा एका कार्यक्रमात बोलत होतो. तर आमच्या पूर्वी दुसरे एक वक्ते बोलले. काय सांगितलं त्यांनी? व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, आपण वागलो कसे, बोललो कसे पाहिजे मुलाखतीसाठी. तर चेहऱ्यावर हास्य, अंतःकरणात नम्रता वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्हाला बोलणं भाग पडलं, कार्यक्रमाचे अध्यक्ष. तर मग त्यांच्या बोलण्यानुसार मला सांगावं लागलं की पहा, या व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली पोळ्याला सजवलेला बैल आपण बनू नये. पोळ्याला सजवलेला बैल आपण बनू नये. सारखं हसतच राहायचं का? तर मॅडपणा ठरेल ना. म्हणजे काही मर्यादा आहे. म्हणजे त्यांचं बोलणं ठीक आहे, पण ते समजून घ्यावं लागेल ना. कोणत्या वेळी, म्हणजे समय सूचकता आपल्याजवळ असावी लागेल. त्या समयाप्रमाणे, वेळेप्रमाणे आपल्याला आपल्या वर्तनात, वागण्यात, बोलण्यात लवचिकपणा ठेवावा लागेल, स्वीकारावा लागेल. आता जिकडे तिकडे ह्या शिबिरं होतात, वर्गच्या वर्ग क्लासेस खोललेल्या व्यक्तिमत्व विकासाच्या नावावर पोट भरू धंदा. अशानं काही सर्वांगीण विकास होतोच असं नाही. तो जगण्या वागण्यातल्या अनुभूतीचा भाग आहे, सांगून होत नाही. आता मुलाखत कशी घ्यायची, कशी असते, हे आपण स्वरूप फक्त पाहून राहिलेलो आहोत.
केवळ हे अशा अशा पद्धतीनं घेतली पाहिजे, तशा तशा पद्धतीनं घेतली पाहिजे असं केवळ सांगून चालणार नाही. हे मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला उपयोजन करावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. त्या अनुभवातून माणूस मग शिकत जातो. हे सगळ्यात महत्वाचं. तर स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेच्या युगात आपण उमेदवार म्हणून हा अमका उमेदवार आपल्या पुढे आहे, तो टिकू शकतो का याचा अंदाज घेतला जातो. त्याच्या ठिकाणी गटकार्य करण्याची क्षमता आहे का, गट नेतृत्व करण्याचं कौशल्य आहे का, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज या मुलाखतीमधून घेतला जातो. तर अशा पद्धतीनं आपल्याला मुलाखतीची तयारी करावी लागेल. उमेदवार बाह्य गोष्टींपेक्षा आतून कसा आणि कितपत विकसित झालेला आहे हे तपासणं महत्वाचं असतं. आताच मी बोललो, काय बोललो? पोळ्याला सजवलेला बैल बनता कामा नये, बैल बनू नये. हे सजवणं वरवरचं आहे, ही सजावट वरपांगी आहे. बैलाचं काय होते? पोळा हा बैलांचा सण. त्या दिवशी बैलांना छान आंघोळ घातली जाते, म्हणजे धुतलं जाते, नाऊ माकू घातलं जाते, छान रंग शिंग रंगवले जातात, वार्निश वगैरे लावून, बेगड लावून, काय झुली वगैरे टाकल्या जातात बैलाच्या अंगावर. पुरणपोळीचा नैवेद्य देव म्हणून त्याला दिला जातो, अर्पण केला जातो. बरोबर आहे ना? तो देवच आहे, भूदेव म्हणावं त्याला. हा मान सन्मान राखला पाहिजे. पण हा मान सन्मान केवळ पोळ्याच्या दिवशी या बैलांच्या वाट्याला येतो. पोळ्याचा दिवस संपला की दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच्या पाठीवर पुराणी टोचली जाते, खांद्यावर जोखड जू ठेवलं जाते आणि पुन्हा त्यात शिव्यांसकट त्या ऐकत ऐकत बैलांना राबावं लागते त्या मातीत, त्या शेतीत. मग हा जो साज शृंगार बैलाचा पोळ्यासाठी केलेला, तो तेवढ्याच पुरता राहिला की नाही? हे बेगडी पण आहे. असं बेगडी नकली व्यक्तिमत्व आपलं असता कामा नये. मुळात पाहिजे आतून. म्हणून इथला मुद्दा आहे, उमेदवार बाह्यदृष्ट्या कसा आहे यापेक्षा तो आतून काय आहे हे तपासलं जाते, आणि हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. पण ही मुलाखत कशासाठी आहे लक्षात आलं का? ही नोकरीसाठीची मुलाखत आहे, एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची मुलाखत आहे. अशा पद्धतीनं मुलाखतीकडे आपण पाहिलं पाहिजे. भविष्यात तुम्हाला अनेक तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या प्रयत्नाप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेव्हा मुलाखतीला सामोरं जावं लागणार आहे. तर हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचा, त्याचं चिंतन मनन करा आणि आतापासूनच या काही गोष्टी आत्मसात करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला यशस्वी तऱ्हेनं मुलाखतीला सामोरं जाणं सोयीचं होईल आणि मुलाखत आपली यशस्वी होईल. ठीक आहे? आज आपण इथेच थांबू.